करतो आपण काय करत आलोय तसं साधारण 16 तारखेला 16 एप्रिलला मी आणि काही सहकारी आम्ही सिंचन भवन पुणे इथं आम्ही गेलेलो। जानाई सिरसाई ही योजना पवार साहेबांच्या काळात इथं बारामतीत आलेली। ऊन वाढत चाललंय, उष्णता वाढत चालली आहे आणि पाणी काय तिथं सुटत नव्हतं। त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की आम्ही तिथं सिंचन भवनला गेलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि लवकरात लवकर जानाई सिरसाईचं पाणी हे आपण सोडलं पाहिजे। जेव्हा आदरणीय दादा आपल्या सोबत होते तेव्हा आम्हाला कुठली भीती किंवा अडचण अशी वाटत नव्हती, कारण हे सगळी कामं हे आपोआप होत होती। पाणी येत होतं, जेवढं पाणी यायला पाहिजे होतं तेवढं ते स्वतःहून येत होतं। अधिकारी वर्गावर दादांचा एक दबाव, एक वचक असल्यामुळं ही सगळी कामं आपोआप होत होती। पण आता दुर्दैवाने दादा आपल्यामध्ये नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या मनात कुठंतरी एक भीती होती की आपल्याला हे पाणी मिळेल का, जेवढं पाणी मिळायला पाहिजे तेवढं आपल्यापर्यंत पोहोचेल का, वेळेवर हे पाणी येईल का। विशेष करून आपल्या जे जिरायत भागातले सगळे शेतकरी आहेत, सुपा परगणा, आज पण आपण इथं सुप्यात बसलोय, सगळे तुम्ही पत्रकारांनी आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथं सुप्यात आला, त्याबद्दल तुमचेही आभार व्यक्त करतो। आणि तिथं सिंचन भवनला गेल्यावर आम्हाला असं सांगण्यात आलं धुमाळ साहेबांकडून, ते तिथं चीफ इंजिनियर आहेत, की 22 तारखेला शिरसाईचं पाणी येईल आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला। 22 तारखेला शिरसाईचं पाणी आपल्याला इथं शिरसुपडला आपल्याला भेटलं। जानाईचं पाणी 27 तारखेला येईल असं आपल्याला सांगण्यात आलं, पण वरवणचं लेवल न भरल्यामुळं ते 27चं 28 29 तारीख झाली। 1-2 दिवस हे पुढे मागे होऊ शकतात, ते झालेत, तरी आता त्यांनी पाणी सोडलं। त्याबद्दल तिथल्याही सगळ्या अधिकाऱ्यांचे आम्ही सगळे आभार मानतो। आता आम्ही दौंडला गेलेलो, वरवंड तलाव जे आहे दौंड तालुका, तिथं आपण जानाईचं पंप हाऊस हे बघायला गेलेलो आणि तिकडं हे सगळं बघून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला, कारण सगळे पंप आज संध्याकाळी ते चालू करतील। आम्हाला त्यांनी सांगितलेलं 28ला चालू करतील, पण 3 पंप चालू केलेले। चांगल्या प्रेशरने तिथं पाणी आता येत आहे। आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत 6चे 6 पंप चालू होतील आणि त्याच्यामुळे जानाईचं सगळं पाणी फुल प्रेशरने आपल्या तालुक्याला मिळायला लागेल। हा एक खरं तर दुष्काळ दौरा आहे, पाणी टंचाई, चारा टंचाई दौरा आहे। हे योजना पवार साहेबांनी आणले, पूर्वीपासून साहेब असे दुष्काळ दौरे घेत आलेत। त्याच्यानंतर आदरणीय दादांचं बारीक लक्ष असायचं, दादा असे दौरे घेत आलेत आणि हे सगळी कामं दादा मार्गी लावायचे। पण सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न होता की आता हे कसं पुढे जाईल, कसं चालेल, आणि त्यांना एक कुठेतरी एक दिलासा देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण सिंचन भवनला भेट दिली पाहिजे। आपण शिरसुफळला पण तेव्हा आपण जाऊन आलो, तिथल्या पंप हाऊसला। इथं आपण आता वरवणच्या पंप हाऊसला आपण तिथली सगळी परिस्थिती बघून आलो आणि इथून पुढेही आम्ही सिंचन भवनला हा दौरा झाल्यावर तिथं जाणारे, सगळ्या तिथल्या अधिकारी लोकांना भेटणारे, पाठपुरावा आम्ही तिथं करत राहणारे। 3-4 एक महत्वाचे योजना आहेत, मुद्दे आहेत। एक तर जानाई शिरसाईचं पाणी हे ताबडतोब आलं पाहिजे, ते करण्यात आम्हाला यश मिळालं। 2 म्हणजे दादांना हे खरं करायचं होतं आणि आता ह्या वर्षी त्यांनी ते करूनही दाखवलं असतं, पण निराकरा जो जोड प्रकल्प आहे हे दादांचं स्वप्न होतं आणि सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे की ते व्हावं। ह्याच्यासाठी आपण पाठपुरावा करतोय। आता फडणवीस साहेबांनी अधिवेशनात त्याचा उल्लेख केला, पण तिथं कुठलाही निधी त्यांनी उपलब्ध करून दिला नाही। त्याच्यामुळे एक शंका आमच्या मनात आहे
पण एक विश्वास आहे की लवकरात लवकर त्या निराकरा जोड प्रकल्पावर निधीही उपलब्ध होईल आणि तेही काम मार्गी लागेल. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जानाई बंद पाईपलाईन आपल्याला करून घ्यायची होती. बऱ्याच वर्षापासून हे काम तिथं थांबलेलं, पण आता ते काम मार्गी लावलंय. ते दादांनी तेव्हा मार्गी लावलं, त्याचा पाठपुरावा आपण इथून पुढे घेऊ. तिथं ते काम कॉन्ट्रॅक्टरना पण देण्यात आलंय. ते काम पण आता ते लवकर सुरू करतील आणि एक आनंद वाटतो की साधारण या 2-3 वर्षात तेही काम आपलं पूर्णपणे सुरू होईल. आणि ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे, आज जे 4-5 गावं जे जानाई शिरसाईच्या कमांड क्षेत्राच्या बाहेर आहेत, हे जे ओव्हरफ्लोचं पाणी आपण जर त्या 5-6 गावांना देऊ शकलो तर त्याही गावांना जानाई शिरसाई योजनाचा फायदा मिळेल. आणि ह्या पद्धतीने आम्ही सगळे इथं जिरायत भागात काम करत आहोत. टेलपर्यंत पाणी गेलं पाहिजे याकरता आपण काय प्रयत्नशील करणार? टेलपर्यंत पाणी गेलं पाहिजे, त्याच्यामुळं पाणी 6चे 6 पंप त्यांनी सुरू ठेवले पाहिजेत. आधी 3 आणि 4 पंपच चालू होते, पण आजच मी त्यांना फोन केला आणि लगेच त्यांनी बाकीचे सगळे पंप सुरू केले. त्याच्यामुळं आता वरवणला गेल्यावर ते आम्हाला दिसलं की चांगल्या प्रेशरनी पाणी तिथं चालू आहे. शेतकऱ्यांना आपण काय मार्गदर्शन कराल किंवा काय आवाहन कराल जेणेकरून पाणी घेताना त्यांच्यामध्ये वाद निर्माण होऊ नये? काय, बारामती आणि विशेष करून हा सुपा परगणा हा नेहमी दुष्काळी राहिलेला आहे. पण गाय व्यवसाय हे सगळं आता वाढत चाललंय, लोकसंख्या वाढत चालली आहे. पण आपण सगळ्यांनी पाणी मर्यादित वापरलं पाहिजे. ह्या पावसाळ्यात पाऊस पण थोडा कमी पडणार आहे असा अंदाज आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे. पहिला पिण्यासाठी आपण पाणी ते व्यवस्थित वापरलं पाहिजे, नंतर आपण शेतीसाठी पण ते आपलं पाणी वापरलं पाहिजे. शेवटी सगळ्यांनी एकमेकांची काळजी जेव्हा आपण घेऊ, मग हे जे पाणी आहे जे पवार साहेबांनी दादांनी आपल्यासाठी आणलं ते सगळ्यांना पुरेल. अजून एकंदरीत चर्चा काय वाटते, लोकांमध्ये एक उत्सुकता आहे की जे काही केलं जातंय 2029 डोळ्यासमोर ठेवून केलं जाते. आपल्या काय मार्गदर्शन असेल किंवा आपण काय प्रतिक्रिया द्यायला असेल? नाही, आता एकतर मी आपल्या शरीव फाउंडेशनच्या माध्यमातून मागच्या 7-8-10 वर्षापासून आपण ह्या पाणी प्रश्नावर आपण काम करत आलोय. आपण विहिरी शेतकऱ्यांना मोफत खोदून दिलेत, ओढा खोलीकरण केलंय, तलाव खोलीकरण केलंय, वेळोवेळी आपण गावांमध्ये टँकर पण दिलेत आणि ह्या पाणी प्रश्नावर आपण पूर्वीपासून काम करत आलोय. बारामती हे आमचं गाव आहे, म्हणजे सगळ्याच पवारांचं गाव आहे. आणि बारामती तालुक्यांनी आमच्या कुटुंबाला खूप काही दिलेलं आहे आणि कुठंतरी आम्ही ही आमची स्वतःची जबाबदारी समजतो की इथल्या शेतकऱ्यांना आपण दिलासा दिला पाहिजे. आणि त्याच्यामुळं 29 असू दे किंवा 34 असू दे, पण इथल्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आम्ही कालही काम करत होतो आणि इथून पुढेही आम्ही कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करत राहू. बारामतीकर सदैव पवार प्रेमी म्हणून पाहत आलेली आहे. भविष्यात पवार विरुद्ध पवार अशी पुन्हा एकदा लढाई दिसेल असं मला वाटत नाही. मी तुम्हाला फोनवरून पण तेव्हा सांगितलेलं की असं मला तर वाटत नाही. त्याच्यानंतर जयनी पण अशी इच्छा व्यक्त केली की असं आम्हाला कुणालाही नकोय, ही आमची इच्छा पण नाहीये. काल मी सुप्रियाताईंचं स्टेटमेंट पण बघितलं, सुनेत्रा वहिनींचं पण स्टेटमेंट बघितलं आणि आमची ही कुणाची इच्छा नाहीये असं होईल असं मला तरी वाटत नाही. वेगळे पर्याय असतात, वेगळे मार्ग आपण शोधू शकतो. कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. दादा आपल्यामधून गेल्यामुळं आमच्या कुटुंबाला आणि कुटुंबातच नाही पण बारामती महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पोकळी अशी तिथं निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं आता हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र आपण काम केलं पाहिजे. बारामतीचा विकास, महाराष्ट्राचा विकास कसा होईल हा सगळ्यांनी मिळून
ठरवला पाहिजे. अजितदादांच्या अपघातानंतर आपण बघितले की कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे काही दिवसानंतर वेगवेगळे मुद्दे समोर आणायला त्यांनी सुरुवात केली. आपण बघितलं की अगोदर ते म्हणत होते अपघात नव्हे तर घातपात, नंतर त्याला वेगळं वळण दिलं की त्याच्यामध्ये फ्यूल ठेवण्यात आलं, टँक ठेवण्यात आले होते. नंतर आता त्याच्यामध्ये ते नाशिकच्या बंधुबाबा यांनी त्याच्यावर काळी जादू केली असावी असा देखील उल्लेख केला. आणि नंतर आता पुण्याच्या प्रेसमध्ये त्यांनी पुन्हा एकदा बारामतीच्या एका पुढाऱ्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे वेगवेगळे जाणून बुजून हे वक्तव्य केले जातात, संभ्रम निर्माण केला जातो. आता तो त्यांचा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकता. पण आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे, सगळ्या पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की 100% चौकशी झाली पाहिजे, झालीच पाहिजे. आणि ती चौकशी पारदर्शकपणे झाली पाहिजे. मग कोणीही असू दे तरी ती चौकशी व्यवस्थित ही व्हायला हवी, ही आपली सगळ्यांची इच्छा आहे. मग चौकशी कोण करतंय? CID चौकशी करतंय, DGCA, AIB आणि CBI पण आता चौकशी करतायत. त्यांनी त्यांचा प्रायमरी रिपोर्ट आपल्या सगळ्यांना तो दाखवला. त्याच्यात पण काही गोष्टी ज्या आहेत हे मला न पटणारे आहेत. पण थोडं वेळ आपण त्यांना पण दिला पाहिजे. चौकशीला आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. जर काय पुरावा कुणाकडे असेल किंवा जर कुणाला काही स्टेटमेंट तिथं करायचे असतील तर मग ते तिथं पोलिसांना भेटू शकतात, तसे ते स्टेटमेंट तिथं करू शकतात. CID जयच्या पण संपर्कात आहे, पारदादाच्या पण ते संपर्कात आहे. आम्ही पण वेळोवेळी त्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय. सगळ्यांची इच्छा आहे की चौकशी झाली पाहिजे, फक्त ती पारदर्शक असावी. लवकर आपल्याला काहीतरी त्या चौकशीतून पुढे यावं अशी आमची इच्छा आहे. आपण जिरायती भागाचा दौरा केला. प्रामुख्याने या जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत आणि त्या समस्या आपण कशा पद्धतीने सोडवणार? आता प्रामुख्याने सदस्य एकतर पाणी सुटायला पाहिजे होतं, ते पाणी आता सोडलं गेलंय. जानाई सिरसाईचं पाणी प्रेशरने आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते आपला निराकारा जोड प्रकल्प त्याच्यावर आपण भर दिला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे बंद पाईपलाईन जानाईची, ती लवकरात लवकर झाली पाहिजे. अनेक गावांमध्ये आज प्यायला सुद्धा पाणी नाहीये. काही गावांमध्ये टँकरची मागणी आहे. तुमच्या माध्यमातून BDO साहेबांना पण विनंती करतो, पंचायत समितीला विनंती करतो की लवकरात लवकर ते टँकर त्यांनी चालू करावे. उद्या जर चारा छावणीची पण जर गरज लागली कुठेही तर शासनाच्या माध्यमातून तेही लवकर आपल्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण दिले पाहिजेत. आज दौऱ्याचा पहिलाच दिवस आहे. अजून इथून पुढं साधारण 1 आठवडा 10 दिवस अजून आपण फिरणार आहे. आणि अजून जे काही गोष्टी असतील किंवा ग्रामस्थांचे जे काही समस्या असतील ते या येणाऱ्या 7-8 दिवसात आपल्याला समजतील. 2 दिवसापूर्वी पवारसाहेब बारामतीत होते. पवारसाहेबांनी आपल्याला काय मार्गदर्शन केलंय का किंवा शेतकऱ्यांना कशी मदत गेली पाहिजे, त्यांच्यापर्यंत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यापर्यंत आपण कसं गेलं पाहिजे असा काही सल्ला दिलाय? पवार साहेब हे नेहमी मार्गदर्शन करत असतात. या जिरायत पट्ट्यांनी भागांनी पवार साहेबांवर खूप प्रेम केलं, अजितदादांवर खूप प्रेम केलं, भरभरून दिलं. आणि त्याच्यामुळं पवार साहेबांचं लक्ष जास्त बारामती तालुक्यावर सगळीकडे असतंच, पण जिरायत भागावर थोडं जास्त असतं. पवार साहेबांनी पण मध्ये एक दौरा काढलेला, गेल्या वर्षी पण त्यांनी एक दौरा काढलेला. त्यांच्याकडूनच आम्ही प्रेरणा घेतो. अजितदादांकडे बघून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता असा एक दौरा आपण काढायला हवा होता. खरं तर आधीच हा दौरा घ्यायला पाहिजे होता. आता मे महिना आलाय, पण आदरणीय दादांसोबत असं घडल्यामुळं तो दौरा आमचा थोडा लांबला गेला. पण काही झालं बारामती तालुक्यात जर गारपीट जर होत असेल किंवा कुठं दुष्काळ परिस्थिती निर्माण होत असेल तर मग आम्हाला साहेबांकडून ही शिकवणच आहे
की तातडीने आपण तिथं पोचलं पाहिजे. त्याच्यामुळं तुम्हाला आठवत असेल आता पंधरे गावात पण जेव्हा गारपीट झाली साधारण 2-3 आठवड्या 1 महिन्यापूर्वी, तेव्हा लगेच आम्ही तिथं पोचलो आणि तिथल्या शेतकऱ्यांना पण दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 3 दिवसानंतर आता आपण बघतोय की पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. वहिनी साहेब, एकंदरीत तालुक्यामध्ये 2,24,000च्या आसपास मतदान झालेले. किती मताधिक्य वहिनी साहेबांना पडेल असं आपल्याला वाटतंय? आता किती पडेल हे सांगता येणार नाही, पण समोर कोण असं स्ट्रॉंग उमेदवार नव्हते आणि दादांचं काम बघून बारामतीकरांनी भरभरून सुनेत्रा वहिनींना तिथं मतदान दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की 2,24,000 पैकी 2,20,000 तरी मतं आपल्या सुनेत्रा वहिनींना मिळतील. होईल ना, 1-2-3 हजार मतं इथं तिकडं जाऊ शकतील, पण बाकीचं सगळं मतदान हे वहिनींना होईल.